जय शिवराय मित्रांनो, राज्यात पुन्हा अवकाळीचं सत्र सुरू होणार आहे। याबद्दल तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले। तारीख चेंजेस नाहीये, तारीख तीच आहे, पण या वातावरणात सुद्धा अवकाळी गारपीट आणि वादळी पावसाची सुरुवात होणार आहे। ती कोणती तारीख आहे तुम्हाला मागे पण सांगितले, या व्हिडिओमध्ये पण सांगतोय। पण याच्यामध्ये आपण दक्षिण महाराष्ट्र या व्हिडिओमध्ये सांगत नाही, कारण की त्यांचा पूर्ण अंदाज आज किंवा उद्याच्या लाईव्ह मध्ये आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण ते देऊयात। खानदेश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये वातावरण सक्रिय होते। व्याप्तीच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर व्याप्ती अजूनही त्याची लक्षात आली नाहीये, पण वातावरण मात्र नक्की बनणार आहे। 18 एप्रिल पासून ते जवळपास 22 एप्रिल पर्यंतचा हा टप्पा असेल। 2 दिवस मागे पुढे होऊ शकतात। 20 ही कॉमन तारीख जरी असली तरीही सुरुवात 18 पासून होणार आहे। 11 एप्रिल पासून ते 14-15 एप्रिल पर्यंत राज्यातलं तापमान जे आहे ते अधिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे। उष्णतेची लेवल जी आहे ते आणखी खूप वाढेल। गरमी, अशा सगळ्या गोष्टी वाढेल। त्यामुळे महाराष्ट्रावरती एलपी प्रेशर हे निर्माण होईल आणि त्या ठिकाणी कमी दाब क्षेत्र, वातावरण स्थानिक लेवलला बनणं, अशा गोष्टी आहेत त्या 18 तारखेपासून बनेल। 11 ला उष्णता आणि 18 पासून पुढे पाऊस, म्हणजे अशा प्रकारचं कॉम्बिनेशन महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बनतंय। हा पाऊस जास्तीत जास्त 4 दिवसाचा असेल। काही ठिकाणी 17 ला सक्रिय होईल आणि काही ठिकाणी 18-19 पासून सुरुवात करेल। पावसाची व्याप्ती आणि पावसाचा जो काही लांबणी खालीपणा जो आहे तो कमीत कमी 4-5 दिवस चालेल। अजूनही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची यादी नाहीये, पण जवळपास पाहिलं हा दक्षिण कर्नाटकच्या भागापासून सुरुवात करतो। त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश भाग याच्यामध्ये असण्याची शक्यता तर आहेच। त्याचबरोबर या वातावरणाचा जो काही क्रेज असेल, या वातावरणाची जी काही इन्सेंटिसी असेल, ही पण बऱ्याच ठिकाणी जास्त प्रमाणात पाहायला मिळते। कर्नाटकचा जर विषय पाहायला गेला तर मागच्या इतकाच धुमाकूळ कर्नाटकमध्ये आहे। त्यामुळे मराठवाड्याकरांना, विदर्भकरांना परत एकदा सतर्कतेचा इशारा राहणारच आहे। सविस्तर माहिती आणि अधिक याच्याबद्दल तंतोतंत अंदाज आपल्या ऍप्लिकेशन मध्ये उद्या संध्याकाळी 6 वाजता देण्याचा प्रयत्न करेल। आणि विशेषतः या पावसामध्ये सुद्धा थोडक्यात सांगायचं झालं तर गारपीट वगैरे अशा गोष्टी होणार आहेत। आणि या काळामध्ये तुम्हाला मी कालही सांगितले 5 पासून वातावरण हे मोकळं आहे, म्हणजे आज ते वातावरण मोकळं झालेलं आहे सगळीकडे। आजपासून ते पुढच्या 10-11 तारखेपर्यंत सध्या तरी टेन्शन नाहीये। आणि 11-12 का टेन्शन थोडंफार असू शकतं का, कारण की तो भाग वेगळा आहे ज्याचं नाव आपण घेत नाही। त्या भागामध्ये स्थानिक वातावरणाचे धग काही कोकण किनारपट्टी सारख्या ठिकाणी होऊ शकतात। त्याबद्दलही उद्याचा व्हिडिओ असणार आहे। पण 18 एप्रिलला हे वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे, याचा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे। पुन्हा एकदा जय शिवराय, धन्यवाद।